नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. दिवसभरात मी काय काय केलं त्याचा. अगोदर तर मी घर स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि फटाफट आवरलं आणि त्याच्यानंतर बाहेर गेले कारण मला ना पूजेचं साहित्य वगैरे आणायचं होतं. काल मला लक्षातच नव्हतं की साहित्य घ्यावं म्हणून, आणि आम्ही बाहेर पण गेलो नव्हतो, त्याच्यामुळे मग साहित्य घ्यायचं राहिलं होतं. त्यासाठीच मग मी व्यंकटेश स्कूलमध्ये गेल्यानंतर अगोदर घर स्वच्छ केलं, कारण तो जरी घरी असेल ना तर मला स्वच्छ करताच येत नाही, कारण तो एवढा गोंधळ घालतो ना, पाय वगैरे घसरून पडेल म्हणून. मी तो गेल्यानंतरच लादी वगैरे पुसून घेते आणि मग पूजेचं साहित्य घ्यायला बाहेर आले होते. साहित्य घेतल्यानंतर मग मी तिथंच एक मार्केटमध्ये ना एक दत्ताचं आणि लक्ष्मीचं मंदिर आहे, तिथेच पाया पडायला गेले होते की थोडंसं म्हटलं दर्शन पण होईल तेवढंच. मग साहित्यामध्ये मग मी सगळं फळं वगैरे घेतली आणि देवासाठी मग मला एक अंतरायला एक कपडा पण घ्यायचा होता लाल कलरचा, कारण पाठीमागच्या वेळेस माझा कपडा घाण झाला होता म्हणून मी तो ब्लाऊज पीस अंतरला होता. ते सगळं साहित्य घेतल्यानंतर मी आतमध्ये पाया पडण्यासाठी आले आणि खरंच मंदिर खूप छान सजवलं होतं. आतमध्ये दत्ताचं आणि महालक्ष्मीचं असं मंदिर होतं आणि पलीकडच्याच बाजूला महाप्रसादाची तयारी चालू होती. संध्याकाळी ना महाप्रसाद असतो तिथे. मग मी दर्शन वगैरे घेतलं आणि घराकडे निघाले. घराकडे निघताना मला लक्षात आले की मी केळीच घेतलेली नाही. मग अगोदर केळी घेतली मी आणि मला फुलं पण घ्यायची होती. मग अगोदर केळी घेतली आणि नंतर मग फुलं घेतली. फुलं घेऊन मग मी घराकडे निघाले. स्कूलमधून यायच्या अगोदरच मी घरी आले आणि मग काय काय आणलं होतं ते सर्व साहित्य पर्समधून एक 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 काढलं. आमच्या इकडे तर ना आम्ही ते फांदे असतात ना, त्या आम्ही झाडाच्या तोडून आणायचो. म्हणजे आई आम्हाला सांगायची की आंब्याच्या झाडे फांदे तोडून आण, सीताफळाच्या, रामफळाच्या, असं आम्ही एक एक करून 5 फांद्या तोडून आणायचो. आणि इथे ना कशाच्याच फांद्या मिळत नाही, ते वेगळंच काहीतरी बांधून देतात. इथे रेडीमेड सगळं घ्यावं लागतं. मग ते घेतले. फळं पण छोटे छोटेच होते, ते फळं पण घेतली मी. केळी अर्धा डझनच घेतली आणि सर्व साहित्य मी काढल्यानंतर ना मग देवघर स्वच्छ करायला गेले. माझ्याकडे देवघर नाही आहे, कारण 2 रूमाच आहेत माझ्याकडे, छोटे छोटे रूम आहेत. त्याच्यामुळं मग मी ते किचनमध्ये रॅक असतं ना, रेडीमेड रॅक, ते फरशीचं, त्याच्याच एकाच खप्प्यात मी ना छोटंसं, म्हणजे एका साईडला देवघर बनवलं होतं. म्हणजे तिथं मी देव मांडते. छोटं एक बाजूला साईडलाच एक जागा केलेली आहे, तिथे मी देव मांडते. मग मी अगोदर ते देवघर स्वच्छ केलं. स्वच्छ केल्यानंतर देव पण पाण्याने स्वच्छ क्लीन केले आणि मग पूजा मांडायला लागले. आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता ना, तर त्याची पण पूजा मांडत होते. तर तुम्ही बघा आणि कशी मांडली पूजा ते पण मला नक्की सांगा. देवघर स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि देव पण पाण्याने स्वच्छ क्लीन करून कपड्याने पुसून मग तिथं मांडले. अगोदर लाल कपडा अंतरला, कारण तो पहिला होता ना, तो ब्लाऊज पीस होता. मागच्या वेळी माझा कपडा म्हणजे लाल होता ना, तो खराब झाला होता म्हणून मी ब्लाऊज पीस अंतरला होता. यावेळेस मी घेऊन आले आणि त्याच्यावर सगळं मांडलं. तांदळाची छोटीशी रास काढली, स्वास्तिक काढलं आणि त्याच्यावर तांब्या भरून कलश ठेवला, त्याच्यावर पानं आणि नंतर नारळ ठेवला. मला स्वास्तिक आणि ओम काढायचं लक्षातच नाही. नंतर मी ठेवल्यानंतर त्याच्यावर स्वास्तिक आणि ओम काढलं आणि जे काही सर्व आणलं होतं ते मांडलं. 5 फळं, केळी, नंतर ते पानं वगैरे मांडली. आणि मग तुम्ही सांगात मला काय माझं चुकत असेल किंवा पूजेमध्ये काय ठेवायचं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा.
पूजा तर छान मांडून झालेली आहे. अगरबत्ती पण लावलेली आहे, दिवा पण लावलेला आहे. फक्त कथा वाचायची राहिलेली आहे, कारण मी ना प्रत्येक गुरुवारी माझा उपवास वगैरे असेल ना तर स्वप्नीला आल्यानंतरच आम्ही दोघं मिळून कथा वाचतो. ते ऐकायला बसतात माझ्या बाजूला आणि मी वाचन करत असते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.